आदरणीय मनोजबाबा शिंदे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांनी या ठिकाणी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या वरती विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। म्हैसाळ गट गेल्या 2017ला आपल्या ताब्यातून गेलेला आहे आणि दोन्ही पंचायत समिती या ठिकाणी मनोजबाबा तुमच्या ताब्यात आम्ही देणार सर्व कार्यकर्ते, आणि तो शब्द या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बाबांना या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि जयंत पाटील साहेबांना म्हैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी आपण दिलेला आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी शरद पवार गटाची पुनश्च सत्ता। अखेर मित्राच्या लढाईत सचिन कांबळेंची सरशी। सचिन कांबळे यांनी मनोज शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत गटावर सत्ता मिळवली आहे। या निवडणुकीत जिल्हा परिषदेतून वर्षा सचिन कांबळे, टाकळी पंचायत समितीतून रिदा सुलेमान मुजावर तसेच म्हैसाळ पंचायत समितीतून पत्रकार सुशांत घोरपडे यांच्या पत्नी गायत्री सुशांत घोरपडे यांनी विजय संपादन केला। ज्यावेळी सचिन कांबळे यांनी मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता तेव्हा त्यांनी मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांना तुमचा गट परत मिळवून देतो असा शब्द दिला होता। तो शब्द अखेर त्यांनी पाळला आहे। या निवडणुकीत एकेकाळचे कट्टर मित्र असलेले सचिन कांबळे आणि महादेव दबडे हे आमनेसामने उभे ठाकले होते। दोघांनीही आपल्या पत्नींना उमेदवारी देत प्रतिष्ठेची लढत रंगवली होती। मात्र या चुरशीच्या सामन्यात सचिन कांबळे यांनी महादेव दबडे यांना पराभूत करत निर्णायक बाजी मारली। या निकालामुळे म्हैसाळ गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे। स्थानिक पातळीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती। अखेर मतदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर विश्वास दाखवत गटाचा ताबा पुन्हा त्यांच्या हाती दिला आहे। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या म्हैसाळ गटातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळालेली होती। त्यांचा या ठिकाणी म्हैसाळ गटातून 1393 इतक्या भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। त्याचप्रमाणे म्हैसाळ पंचायत समिती गणातून गायत्री घोरपडे यांचासुद्धा या ठिकाणी 745 मतांना विजय झालेला आहे। त्याचप्रमाणे टाकळी पंचायत समिती गणातून रिदा सुलेमान मुजावर यासुद्धा शरद पवार पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यासुद्धा या ठिकाणी भरघोस मतांनी विजय झालेले आहेत। म्हैसाळ गटातील सर्व मतदार आणि बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार, कारण ही लढाई विचाराची लढाई होती, ही लढाई धनशक्तीच्या विरोधातली लढाई होती आणि संघर्षाची लढाई होती। या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि ज्या लोकांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचं, आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, म्हैसाळ गटाचे नेते, सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय मनोजबाबा शिंदे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांनी या ठिकाणी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या वरती विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या ठिकाणी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला। प्रचाराची रणनीतीच्या वेळेला आपल्या पत्रकार बांधवांसुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पोलीस प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो, सर्व प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता त्या दिवशी मी सगळे आमचे सुशांतदादा घोरपडे असतील, आमचे बोलवाडचे सर्व कार्यकर्ते असतील, आमचे मार्गदर्शक संगलके साहेब असतील, आणि जिथं ज्यावेळेला पक्षप्रवेश झाला त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा म्हैसाळ गट गेल्या 2017ला आपल्या ताब्यातून गेलेला आहे आणि दोन्ही पंचायत समिती या ठिकाणी मनोजबाबा तुमच्या ताब्यात आम्ही देणार सर्व कार्यकर्ते, आणि तो शब्द या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बाबांना या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि जयंत पाटील साहेबांना म्हैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी आपण दिलेला आहे।